अरे यार, आज मला दीप्तीची खूप आठवण येते. तिला कॉल करू का? नको नको, त्यापेक्षा तिला मी सरप्राईज देते आणि तेही तिच्याच घरी जाऊन. अरे ताई तू कशी आहेस? ये ना ये बस. काही काम सगळी तशीच पडल्यात बघ माझ्या अजून. नाही ठीक आहे. तू कशी आहेस? अचानक कशी काय आलीस ग? अगं आजच मला भेटावंच वाटलं तुला. बरं बस बस, पाणी घेऊन आले. हे घे पाणी. अगं लय पोराने पसारा करून ठेवलाय नुसतं. ए सुनबाई, जरा आत ये ग. हो आई आले. ताई बसा, तुम्ही आले. बरं ठीक आहे, ये जाऊन तो, मी बसते. काही नाही, हा पसारा करून ठेवलाय. वेडाबाई अजून वेंधळी ती वेंधळीच आहे. चल मीच आवडते, जरा मदत तरी होईल पोरगीला. अहो आई, ते ताई आली आहे ना, तर मी त्यासाठी बघते, जरा चहा वगैरे करते आणि पसारा पण लय पडलाय. तुम्हाला काय पाहिजे असेल तर मला आवाज द्या. अगं ताई, काय अगं तू पण तिथं पण काम तूच आवरतो, इथं पण तूच आवरतेस. अगं काय करणार, हा सगळा पसारा बघून मला राहावलंच नाही. आणि तू एकटी तरी कधी करणार आहेस? तुझी काय काम करायची सवय गेली नाही ना अजून? कशी जाईल सवय, सांग मला. अगं ज्या बहिणीला मी लहानपणापासून एक ग्लास सुद्धा पाण्याचा उचलून दिला नाही, आणि आज ती बहीण अख्खं घर सांभाळते. मग पण आता नाही काय करत, बसते. काय करू तुझ्यासाठी जेवायला? चहाच कर. चहा फक्त बस. बाकी कसे आहेत घरचे सगळे? घरचे पण छान आहेत. पण दीप्ती, तू खरंच किती मोठी झालीस ग. इथल्या घरातल्या सगळ्या माणसांना तू आपलं केलंस, एवढं छान घर सांभाळतेस. अगं ताई, तुझीच तर शिकवण आहे की आपण जिथे जाऊ तिथल्या लोकांवर प्रेम करायचं, तिथल्या लोकांना आपलंसं करायचं, त्यांची काळजी घ्यायची. पण आज मला खूप छान वाटतंय, कारण तू खरंच खऱ्या अर्थाने जबाबदारी घेतलीस आणि जबाबदारीने वागतीयस. हो ग ताई, घ्यावी तर लागणारच ना.